हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चा एज्युटेक. मी बच्चा असो, तुमचा मॅथ्स टीचर. चलो आपण मॅथ्स 2 मधलं फर्स्ट चॅप्टर कॉम्प्लेक्स नंबर स्टडी करायला सुरुवात केली आहे. तुमची कन्सेप्ट मी ही क्लिअर केलीच की अरे नुसते नॅचरल नंबर्स नाहीत, होल नंबर्स नाहीत, इंटिजर्स नाहीत, रॅशनल, इररॅशनल, रियल. तर रियल मध्ये कोण कोण आलं बच्चे लोक? रॅशनल, इररॅशनल, इंटिजर्स, होल आणि नॅचरल. मग या रियल नंबर्सलाच आपला स्टडी थांबला होता का? नाही. 10 पर्यंत तुम्हाला फक्त रियल नंबर्स होते. फक्त एका ठिकाणी सूचक वाक्य आलं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये की सोल्युशन्स किंवा रूट्स आर इमॅजिनरी. म्हणजे त्या ठिकाणी कुठेतरी असं की नाही, अजून नंबर सिस्टीम पूर्ण आपण शिकलो नाही, अजूनही नंबर्स बाकी आहेत, हे तुम्हाला 10th मध्ये लक्षात आलं असेल की नाही, इमॅजिनरी पण नंबर्स असतात. आणि मग बच्चे लोक आपण आता हे जे चॅप्टर सुरू केलंय कॉम्प्लेक्स नंबर, तर याच्यामध्ये काय आहेत, इमॅजिनरी नंबर्स पण येत आहेत. मग आपण काय पाहिलं की अंडररूट मायनस वनला आपण इमॅजिनरी नंबर मधलं युनिट समजलो, ज्याला आपण युनिट इमॅजिनरी नंबर पण म्हणणार आहोत, ज्याला आयोटा पण म्हटलं जातं. आणि आपण कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन पण पाहिली बच्चो की कॉम्प्लेक्स नंबर जर आपल्याला 9th मधली तुमची ती सेट बिल्डर फॉर्म किंवा ज्याला आपण रूल मेथड म्हणत होतो, त्याच्याने जर कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला एक्सप्रेस करायचा झाला तर कॉम्प्लेक्स नंबर आपण कसा? कॉम्प्लेक्स नंबर इज द set of z such that z equal to a plus ib, where a and b both belongs to r, both are real numbers, and I equal to under root of -1. असं थोडक्यात आपण कॉम्प्लेक्स नंबरला डिफाइन करू शकतो. Complex number is set of z such that z equal to a plus ib, where a and b belongs to r and I equal to under root of -1. तर बच्चे लोक, ही झाली आपली कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन. समजा कॉम्प्लेक्स नंबर जनरली जो z ने दाखवतात, z इक्वल टू समजा a plus ib हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. समजा कॉम्प्लेक्स नंबर डिनोट करतात कोणत्या लेटरने? z ने. तर z इक्वल टू a plus ib हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. समजा बच्चे लोक, यातल्या a ला म्हणतात रियल पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर आणि b ला म्हणतात इमॅजिनरी पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. बच्चे लोक, a ला काय म्हणणार आहेत आपण? रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कसा लिहितात तो? re of z, रियल पार्ट ऑफ z इज व्हॉट? a. किंवा कोणी काय लिहिल? नुसतंच r of z इज व्हॉट? a. आणि b काय आहे? तर इमॅजिनरी पार्ट आहे. मग इमॅजिनरी पार्टला कोणी im of z म्हणतो. इमॅजिनरी पार्ट ऑफ z इज b. किंवा एखादा काय म्हणेल नुसतंच I of z is b. तर बच्चे लोक, हा जो कॉम्प्लेक्स नंबर आपण लिहिला, कॉम्प्लेक्स नंबर दाखवतात z या लेटरने, z इक्वल टू a plus ib. त्यातल्या a ला काय म्हणणार आहेत आपण? रियल पार्ट. रियल साठी कोणी re लिहिल, कोणी नुसतंच r लिहिल. मग re of z किंवा r of z काय झाला आपला? a. फर्स्ट पार्ट रियल पार्ट. आणि हा जो i लागलेला पार्ट आहे, हा i काय आहे? आपलं आयोटा आहे. तो एक इमॅजिनरी नंबर आहे, युनिट इमॅजिनरी नंबर आहे. आणि मग या b ला जो i सोबत आहे त्याला काय म्हणणार आहे आपण? इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी पार्ट ऑफ z इज b, दॅट इज i ऑफ z इज b. आणि हे एक लक्षात ठेवा की दोघंच्या दोघं a आणि b हे दोघंच्या दोघं काय असतात? रियल नंबर असतात. त्यातल्या b ला काय टच झालं, अटॅच असतो, तर i अटॅच असतो, आयोटा अटॅच असतो. तर बच्चे लोक, मग हे लक्षात ठेवा, दिस इज आवर रियल पार्ट अँड बी इज आवर इमॅजिनरी पार्ट. तर चला बच्चे लोक, आपण थोड्याशा याच्या प्रॉपर्टीज पाहूया, कॉम्प्लेक्स नंबरच्या प्रॉपर्टीज. बच्चे लोक, सपोज
z equal to a plus ib is a complex number. z equal to a plus ib is a complex number. आणि चला आपण या कॉम्प्लेक्स नंबरच्या थोड्या प्रॉपर्टीज पाहूया. बच्चों लोग, if a equal to 0, या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये a आणि b they are real numbers, and if a equal to 0, then बच्चों लोग, then z is purely imaginary number. बच्चों लोग, पहिली प्रॉपर्टी, जर का z इक्वल टू a प्लस ib कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्यातला a इज 0, म्हणजे कोण, रियल पार्ट इज 0. मग रियल पार्ट जर 0 होऊन गेला तर उरणार कोण आहे, प्युअरली इमॅजिनरी पार्ट. देन इन दिस केस z इज व्हॉट, प्युअरली इमॅजिनरी नंबर इफ युअर a इज 0. बच्चों लोग, अशी सेकंड प्रॉपर्टी काय सांगता येईल, इफ b इज 0, b इज 0 म्हणजे तुमचा इमॅजिनरी पार्ट काय झाला, 0, देन z विल बी व्हॉट, ओनली a. z काय असेल, फक्त a होऊन जाईल. या केस मध्ये z काय झाला होता, रियल पार्ट 0 झाल्यामुळे z इक्वल टू व्हॉट, ओनली ib. या केस मध्ये z काय होऊन जातो, फक्त ib, म्हणजेच काय, इट इज प्युअरली इमॅजिनरी नंबर. आणि सेकंड केस मध्ये बच्चों लोग, सपोज इफ नाउ b इक्वल टू 0, b जर 0 असेल, इफ b 0, देन z is what, z is means that complex number is purely, it is purely real number. It is purely real number. त्या केस मध्ये z तुमचा काय होऊन बसेल, नुसताच a. बच्चों लोग, if a and b both are 0, जर दोघच्या दोघ 0 असले, if z equal to a plus ib is our complex number, if a 0 and b is also 0, then it is what, 0 complex number. Then it is 0 complex number. बच्चों लोग, पुन्हा हा कॉम्प्लेक्स नंबरचा सेट सगळ्यात बिगेस्ट सेट आहे. द सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज द बिगेस्ट सेट, and all remaining other sets are what, subsets of complex number. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की समजा एखादा असा कॉम्प्लेक्स नंबर आहे z इक्वल टू 2 + 3i, तर आपण हा रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कधीच आपण ऍड करू शकत नाही किंवा त्यांचा एक नंबर नाही तयार होऊ शकत. वी कांट राईट 2 + 3 = 5i असं काही लिहिता येणार नाही. म्हणजेच काय, वी कांट ऍड a and b टुगेदर, a आणि b पासून सिंगल व्हॅल्यू तयार होणार नाही. तर या आहेत बच्चे लोक प्रॉपर्टीज आपल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या. आणि चला मग आता कुठलाही सेट घेतला, जसं रियल नंबर्स किंवा तुम्ही नॅचरल इंटिजर जसं सेट डेव्हलप झाले, मग या सेटवरच्या ऍक्शन्स कोणत्या येतात, मग त्यांची त्या नंबरची आपल्याला ऍडिशन करता येते, सबट्रॅक्शन करता येते, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आलं. मग आपल्याला ह्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये सुद्धा काय, ते ह्या ऍक्शन कराव्या लागतील. या ऍक्टिव्हिटीज येतीलच, त्यांची ऍडिशन करावी लागेल, त्यांची सबट्रॅक्शन करावी लागेल, त्यांचं मल्टिप्लिकेशन, त्यांचं डिव्हिजन पण. मग आता आपण स्लोली काय करूया, एक एक प्रोसेस आपण समजावून घेणार आहोत की यांची ऍडिशन कशी होते, सबट्रॅक्शन कशी होते. तर बच्चे लोक, आणखीन एक आपल्याला कन्सेप्ट जी तुम्ही 9th 10th मध्ये यूज करत होता ती आपल्याला एक थोडी समजावून घ्यायची आणि मग आपल्याला ऍक्च्युअल आपल्या फर्स्ट प्रॅक्टिस सेट कडे वळायचंय. एक छोटीशी कन्सेप्ट समजावतो आणि आपण मग सुरू करूया आपला फर्स्ट प्रॅक्टिस सेट. छोटीशी कन्सेप्ट बच्चे लोक, 9th मध्ये 10th मध्ये तुम्ही कॉन्जुगेट नंबर शिकला आहात बघा. कॉन्जुगेट नंबर किंवा कॉन्जुगेट पेयर म्हणत होतात तुम्ही. कुठे, तर बच्चे लोक 9th मध्ये पण तुम्ही रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. त्या केस मध्ये तुम्ही काय करत होतात, तर त्या डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करत होतात. इवन 10th मध्ये पण तुम्ही कॉन्जुगेट वापरत होतात, मल्टिप्लाइंग बाय कॉन्जुगेट. कॉन्जुगेट हा शब्द तुम्हाला नवीन नाहीये. तर कॉन्जुगेट नंबर म्हणजे काय, तर बच्चे लोक, सपोज z इज इक्वल टू, z हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, z इक्वल टू a प्लस ib. सपोज दिस इज कॉम्प्लेक्स नंबर. तर याचा कॉन्जुगेट दाखवला जातो z बारने. याचा कॉन्जुगेट दाखवला जातो z बारने. आणि लक्षात घ्या की याच्यामध्ये काहीच चेंज होत नाही,
ए तसाच आय बी पण तसाच. आणि फक्त कॉन्जुगेट लिहिताना लक्षात घ्या, फक्त इमॅजिनरी पार्टचं आहे ते साइन अपोजिट करायचं. रियल पार्ट वर कोणताही इफेक्ट नाही. ओनली चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट. मग इमॅजिनरी पार्ट इथे ओरिजिनल आपल्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये तो इमॅजिनरी पार्ट प्लस असेल तर कॉन्जुगेट मध्ये काय होईल तो मायनस. जर आपल्या ओरिजिनल मध्ये तो मायनस असेल तर इकडे काय होईल तो प्लस. बच्चो लोग कॉन्जुगेट मध्ये रियल पार्ट वर कोणताही चेंज होत नाही. रियल पार्ट मध्ये कोणताही इफेक्ट होत नाही. कॉन्जुगेट लिहिताना फक्त इमॅजिनरी पार्ट प्लस असेल तर मायनस करावा लागेल, मायनस असेल तर प्लस करावा लागेल. कीप इट इन माइंड. तर बच्चो लोग चला जाऊया, थोडं प्रॅक्टिस करूया आपण. कॉम्प्लेक्स नंबर्स कसे हँडल करायचे, कशी ऍडिशन, कशी सबट्रॅक्शन, कसं मल्टिप्लिकेशन, कसं डिव्हिजन करायचं ते बघूया आपण. तो बच्चो लोग लेट अस स्टार्ट आवर फर्स्ट एक्सरसाइज, एक्सरसाइज 1.1. बच्चो लोग ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, ज्या काही कॉम्प्लेक्स नंबर ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कसं होतं ते आपण ऍक्च्युअल एक्सरसाइज सॉल्व्ह करतानाच लर्न करून घेऊ, शिकून घेऊ. बच्चो लोग तुमचा फर्स्ट क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय, आणि हे फर्स्ट त्यातलं सब क्वेश्चन आहे √-16 प्लस 3 √-25 प्लस √-36 मायनस √-625. ऑल आर इमॅजिनरी नंबर्स. का बरं रूट मध्ये मायनस आहेत ना बच्चो लोग, रूट मध्ये मायनस आहेत मीन्स दे आर ऑल इमॅजिनरी नंबर्स. तर चला सॉल्व्ह करूया आपण. बच्चो लोग सोल्युशन √-16 plus 3 √-25 plus √-36 minus √-625. हेच आपलं सम. बच्चो लोग मी या -16 ला असं लिहिलं तर काही कुणाचं काही म्हणणं 16 into -1 नक्की तुम्हाला ऍक्सेप्ट आहे, कुठलीच अडचण नाही. तर बच्चो लोग मी प्रत्येकाला हे असं लिहून घेतो 3 √25 into -1 plus 36 into -1 minus 625 into -1. जे इमॅजिनरी नंबर्स आहेत बच्चो लोग, -16 ला कसं लिहिलं मी 16 into -1 आणि सेम स्टोरी आतल्या प्रत्येक स्क्वेअर रूट मधल्या नंबर साठी मी ती स्टोरी रिपीट केली. म्हणजे आता 16 चं रूट तर 4 आणि √-1 ला आपण काय म्हटलेलं बच्चो लोग आयोटा. 16 चं रूट झालं 4 आणि √-1 म्हणजेच कोण आयोटा आय प्लस 3 into 25 चं रूट राहील 5 into √-1 म्हणजेच कोण आयोटा आय प्लस 36 चं रूट राहील 6 √-1 काय राहील आयोटा आय मायनस 625 चं रूट राहील बच्चो लोग 25 into √-1 म्हणजेच कोण राहील आपला आय आयोटा. तर बच्चो लोग सिंपल √-16 ला मी कसं लिहून घेतलं होतं 60 into -1 -25 लिहिलं होतं 25 into -1 and so on. 16 चा रूट झाला 4 आणि √-1 ज्याला आपण काय म्हणतोय आता इमॅजिनरी युनिट नंबर म्हणजेच कोण आयोटा. 3 into 5 इमॅजिनरी युनिट नंबर √-1 लाच काय म्हणतोय आपण आय आणि सेम स्टोरी 36 चा रूट 6 आय मायनस 625 चा रूट किती झाला 25 आणि √-1 म्हणजेच कोण आय. तर चला बच्चो लोग सिम्प्लिफाय करूया. इथे 4i 6i किती झाले 10i 4i plus 6i 10i plus 3 into 5 15i 3 into 5 15i minus 25i equal to बच्चो लोग 10 plus 15i 10i plus 15i किती झाले 25i minus 25i equal to काय राहील 0. तर आपल्या पहिल्या समची व्हॅल्यू किती येते 0 येते. बच्चो खूप काही अगदी डिफिकल्ट काम नाहीये, सिंपलच आहे. हे होतं आपलं फर्स्ट सम. चला जाऊया सेकंड सम कडे. बच्चो सेकंड सम आहे आपलं
4 under root minus 4, 4 under root minus 4 plus 5 under root minus 9 plus 5 under root minus 9 minus 3 under root minus 16. हे आपलं सेकंड सम आहे क्वेश्चन फर्स्ट मधलं. चलो चला सोल्यूशन. 4 under root minus 4 plus 5 under root minus 9 minus 3 under root minus 16. आता नक्की तुम्ही पण याला सॉल्व करू शकाल. नक्कीच. कसं काय? इक्वल टू 4 अंडर रूट, आपण काय करूया मायनस 4 ला 4 into -1 प्लस 5 या अंडर रूट -9 ला कसं आपण एक्सप्रेस करूया 9 into -1 minus 3 अंडर रूट -16 ला आपण कसं एक्सप्रेस करूया 16 into -1. चलो चलो 4 into 4 चं रूट असेल तुमचं 2 आणि अंडर रूट ऑफ -1 म्हणजेच कोण तर i प्लस 5 9 चं रूट असेल तुमचं 3 आणि अंडर रूट ऑफ -1 म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला i आयोटा मायनस 3 16 चं रूट तुमचं 4 आणि अंडर रूट ऑफ -1 म्हणजेच कोण तर आयोटा i. करा सॉल्व. मग आता हे झालं 4 2 जा 8i 5 3 जा 15i minus 3 4 जा 12i. ओके चलो 8 plus 15 23i minus 12i. ओके 23 minus 12 how much 11i. 11i हे त्याचं आन्सर आहे. तर चलो हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. त्याच्यामध्ये आपण 2 सब क्वेश्चन सॉल्व केले. सिंपलच होतं, म्हणजे असं खूप काही अवघड वाटण्यासारखं त्याच्यामध्ये काही नव्हतं. look, our second question is write the conjugates of the following complex numbers. Write the conjugates. चला look, हे मग इथे आपल्याला 8 समेत या सगळ्यांचे आपल्याला लिहायचे कॉन्जुगेट्स. मग चला इथे आन्सर घेऊया आपण. आपल्याला लिहायचे कॉन्जुगेट्स. तर चलो कॉन्जुगेट्स मी कन्सेप्ट आधीच क्लिअर केली आहे की कॉन्जुगेट्स मध्ये फक्त इमॅजिनरी पार्टचा साइनचा विचार करायचा. रियल पार्टला आपल्याला कुठलाही चेंज करायचं नाही. देयर इज नो चेंज इन रियल पार्ट, ओनली वी आर गोइंग टू चेंज साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट. तर चलो फर्स्ट आहे 3 plus i तर देयर इज नो चेंज इन रियल पार्ट. 3 मध्ये कुठला चेंज नाही. प्लस i मायनस i, दिस इज कॉन्जुगेट. चलो सेकंडचा आन्सर सांगा माझा तुम्हीच. आन्सर ऑफ सेकंड 3 मायनस i आहे. रियल पार्ट मध्ये नो चेंज. 3 मायनस i चा मी काय करणार प्लस i. दिस इज कॉन्जुगेट ऑफ सेकंड. चलो थर्ड रियल पार्ट है माइनस अंडर रूट 5 नो चेंज. माइनस अंडर रूट 5 नो चेंज. फक्त हा जो इमॅजिनरी पार्ट आहे तो कसा आहे इथे माइनस आहे. मग मी माइनसला काय करून घेईल प्लस रूट 7i. आर यू अंडरस्टँडिंग? चलो ओनली वी आर चेंजिंग साइन्स ऑफ इमॅजिनरी पार्ट. प्लस i माइनस i प्लस i माइनस रूट 7i प्लस रूट 7i. चलो फोर्थ त्याला थोडं सिंप्लिफाय करून घेऊ आपण. फोर्थला फोर्थ मायनस अंडर रूट मी त्याला लिहितो 5 into -1 5 into -1 म्हणजे चलो हे काय आहे -√5 आणि अंडर रूट -1 ला काय म्हणतो आपण i. तर हीच व्हॅल्यू काय आहे आपली. ही व्हॅल्यू म्हणजेच ही व्हॅल्यू -5 ला मी कसं एक्सप्रेस केलं 5 into -1 म्हणजेच काय झालं चलो -√5i. आता याचा कॉन्जुगेट कोण राहील चलो याचा कॉन्जुगेट असेल आता आन्सर. कॉन्जुगेट मध्ये फक्त आपण इमॅजिनरी पार्टला चेंज करतोय त्यामुळे हे मायनसचं काय होऊन जाईल प्लस आणि काय असेल ते √5i.
तिथे रिअल पार्ट नाहीच आहे. मग -√5i चा कॉन्जुगेट काय असेल बच्चे लोक? +√5i. ठीक आहे, सांगा याचा आन्सर फिफ्थचं. तर बच्चे लोक फिफ्थ साठी आन्सर असेल, त्याचा इमॅजिनरी पार्ट आहे +5i, त्याचा कॉन्जुगेट असेल -5i. कारण आपण कॉन्जुगेट लिहिताना फक्त इमॅजिनरी पार्टला हात लावतोय, रिअल पार्टला हात लावतच नाहीये, आणि नाहीतरी तिथे रिअल पार्ट नाही पण आहे. त्यामुळे 5i चा कॉन्जुगेट काय असेल? -5i. म्हणजे लोक 6 साठी आन्सर काय असेल बघा? 6 चा आन्सर रिअल पार्ट आहे √5 आणि त्याचा इमॅजिनरी पार्ट आहे -i. कॉन्जुगेट मध्ये इमॅजिनरी पार्ट आपल्याला चेंज करावा लागतो. -i चा काय होऊन जाईल? +i. We are handling only imaginary part. म्हणजे लोक 7 चा आन्सर सांगा तुम्हीच, नक्की सांगता येईल. आपण रिअल पार्टला हातच लावत नाही, √2 तसाच, प्लस च्या ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागेल इथे आता? मायनस, कारण इमॅजिनरी पार्टचं साइन प्लस आहे, कॉन्जुगेट मध्ये काय झालेलं असेल ते -√3i. इथेही सेम स्टोरी, जरी साइन कॉस असलं तरी. म्हणजे cos थीटा रिअल पार्ट आहे ऍज इट इज, आणि +i sin थीटा इमॅजिनरी पार्ट होता. प्लसचा मी काय करणार आता? -i sin थीटा. तर बच्चा कॉन्जुगेट ही कन्सेप्ट सोपीच आहे. जर का आपला रिअल नंबर a + ib असेल तर कॉन्जुगेट असेल a - ib. जर आपला कॉम्प्लेक्स नंबर असेल a - ib तर त्याचा कॉन्जुगेट असेल a + ib. वी आर चेंजिंग ओनली साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट. म्हणजे लोक ही कॉन्जुगेटची कन्सेप्ट आपल्याला कुठे कामाला येणार आहे? जेव्हा डिव्हिजन असेल, काही अवघड सम्स असतील, तर त्या ठिकाणी ही कॉन्जुगेटची कन्सेप्ट आपल्याला डिव्हिजन साठी कामाला येते, आणि व्हॅल्यूज किंवा ते सम सिम्प्लिफाय करायला पण आपल्याला कॉन्जुगेट वापरायला लागतात. तर बच्चे लोक कॉन्जुगेट सिंपल कन्सेप्ट आहे, जस्ट a + ib, त्याचा कॉन्जुगेट असेल a - ib. वी आर चेंजिंग साइन ऑफ ओनली इमॅजिनरी पार्ट. तर चला जाऊया क्वेश्चन 3 कडे. बच्चे लोक आपला क्वेश्चन 3 आहे, फाइंड a and b if. मग हे असे इक्वेशन दिलेत आणि आपल्याला फाइंड करायचंय व्हॅल्यूज ऑफ a and b. बच्चे लोक एक साधी प्रॉपर्टी लक्षात घ्या, इफ a + ib = x + iy, if two complex numbers are equal, if a + ib = x + iy, two complex numbers are equal, then their real parts are equal. Therefore a = x, real parts equal असतो, and their imaginary parts are equal, b = y. साधं मिनिंग काय घ्यायचं? their imaginary parts are equal, their real parts are equal, and their imaginary parts are equal. But if two complex numbers are equal, then their real parts are equal and their imaginary parts are also equal. बस ही प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करायची. चला सिम्प्लिफाय करूया. तो बच्चो इथे सोल्युशन इथून स्टार्ट करून टाकतो मी. सोल्युशन बच्चो इथे रिअल पार्ट आहे a + 2b. कसा ओळखायचा? ज्याला आयोटा चिकटलेला नाहीये, ज्याच्या सोबत i नाहीये, तो काय आहे? आपला रिअल पार्ट आहे. त्यामुळे कंपेरिंग रिअल पार्ट्स अँड इमॅजिनरी पार्ट्स, आपण कंपेअर करून टाकू. चलो कंपेरिंग रिअल पार्ट्स विथ रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स विथ इमॅजिनरी. मग इथे रिअल पार्ट कोण आहे? a + 2b, बिकॉज इट डझंट कंटेन आयोटा नाहीये. त्यामुळे बच्चो लोक इथे इक्वेशन तयार झालं a + 2b = 4. दिस इज आवर इक्वेशन नंबर 1. बच्चो लोक सेकंड इक्वेशन तयार होते बघा. इथे आता इमॅजिनरी पार्ट कोणता आहे? ट्वाइस आहे. तिकडे इमॅजिनरी पार्ट कोणता आहे? 6 आहे. मग इथे बच्चो लोक ट्वाइस ai आणि 6i.
ट्वाइस AI आणि 6i हे काय, हा इकडचा इमॅजिनरी पार्ट आहे लेफ्ट साइडचा आणि तो राइट साइडचा इमॅजिनरी पार्ट आहे, मग ते दोघं सेम असतील म्हणजेच काय बचलो ट्वाइस A इक्वल टू 6. I सोडून देऊ आपण, का बरं, तो आयोटा आहे. इमॅजिनरी पार्ट कोणता आहे इथे 2A, इथे इमॅजिनरी पार्ट कोणता आहे 6. तर बचलो 2A इक्वल टू 6. I लिहायची गरज पण नाही आणि नाहीतर तो सिंप्लिफिकेशन मध्ये निघून पण जाणार आहे. मग चलो 2A इक्वल टू 6, चला सॉल्व करा. मग A इक्वल टू काय होऊन जाईल 6/2, A इक्वल टू काय होऊन जाईल 3, A ची व्हॅल्यू झाली 3. मग सांगा पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1, पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 लिहा, A प्लस 2B इक्वल टू 4. A ची व्हॅल्यू आहे 3 प्लस 2B इक्वल टू 4. मग 2B इक्वल टू हा 3 तिकडे शिफ्ट करू, 4 प्लस 3 मायनस 3 होऊन जाते. 2B इक्वल टू 4 मायनस 3 1. B इक्वल टू काय होऊन जाईल चलो 1/2, 2 ला शिफ्ट केलं की. मग सोल्युशन काय होऊन जाईल आपलं, सोल्युशन A इक्वल टू 3 and B इक्वल टू हाफ. तर हे झालं आपलं सोल्युशन. सिंपल टेक्निक यूज केलं आपण, कोणतं, रियल पार्ट्स आर इक्वल and their imaginary parts are equal if two complex numbers are equal. ओके, चला जाऊया सेकंड सम कडे. चलो सेकंड सब क्वेश्चन है a minus b plus a plus b I equal to a plus 5i. चला याला सॉल्व करू. सोल्युशन इथून स्टार्ट करतो मी. सोल्युशन चलो साधा टेक्निक आपल्याला यूज करायचं आहे, कंपेअरिंग रियल पार्ट विथ रियल and imaginary part with imaginary of the complex number. मग comparing real parts and imaginary parts. त्यांना कंपेअर केलं की आपल्याला इझिली आन्सर मिळतो. चलो कंपेअरिंग. आता बघा इथला LHS चा रियल पार्ट कोण आहे, A मायनस बी. ज्याला I नाही तो रियल पार्ट आहे. इकडचा रियल पार्ट कोण आहे, A. इमॅजिनरी पार्ट्स कोण आहेत, इथे I आलाय बघा, मग हा इमॅजिनरी पार्ट आहे. इथे पण I आहे, तो इमॅजिनरी पार्ट आहे. कंपेअरिंग रियल पार्ट्स विथ रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स विथ इमॅजिनरी. फर्स्ट इक्वेशन मिळेल आपल्याला A मायनस बी इक्वल टू A. चला याला सॉल्व्ह करून टाकू. A मायनस बी इक्वल टू A सॉल्व्ह करून टाकू. दोन्हीकडे A आहे, निघून जाईल. शेवटी काय येईल, मायनस बी इक्वल टू 0. दोन्हीकडे A आहे, सोडून दिला. इकडे कोणी नाहीये म्हणजे कोण आहे, 0 आहे. मग मायनस बी इक्वल टू 0च मिनिंग काय होतं, b इक्वल टू 0. b ची व्हॅल्यू असते 0. चलो आता इमॅजिनरी पार्ट्स पण आपण कंपेअर करूया. a प्लस बी एवढे I इक्वल टू 5i. कंपेअर करताना I कॅरी करायची गरज नाही, त्यामुळे आपल्याला इथे इक्वेशन मिळेल a प्लस बी इक्वल टू 5. दिस इज आवर सेकंड इक्वेशन ऑफ इमॅजिनरी पार्ट्स. a प्लस बी इक्वल टू 5. चलो b ची व्हॅल्यू एवढे 0 फाइंड केली आपण. मग a प्लस b ची व्हॅल्यू आहे 0 इक्वल टू 5. a इक्वल टू काय येईल 5. का बरं 0 तिकडे पाठवा, हे काही करायची गरजच नाहीये. a इक्वल टू 5. तर आपला आन्सर येतोय बच्चे लोक, सोल्युशन इज a इक्वल टू 5 and b इक्वल टू 0. हा होता आपला सेकंड सब क्वेश्चन. चला जाऊया थर्ड कडे. चलो थर्ड सब क्वेश्चन. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a प्लस b, सेकंड ब्रॅकेट 2 प्लस i इक्वल टू b प्लस 1 प्लस 10 प्लस 2a ब्रॅकेट कंप्लीट i. ओके बच्चे लोग, तुम्ही म्हणाल सर दिस इज रियल पार्ट, लेट अस कंपेअर विथ रियल पार्ट. दिस इज इमॅजिनरी पार्ट अँड कंपेअर, लेट अस कंपेअर विथ इमॅजिनरी पार्ट. बच्चे लोग तसं नाहीये, इकडे ऍडिशन आहेत, तर इकडे या दोन ब्रॅकेट्स मधलं रिलेशन कोणतं आहे, मल्टिप्लिकेशनचं आहे. त्यामुळे पहिलं आपल्याला या ब्रॅकेट्सला ओपन करावं लागेल, सिम्प्लिफाय करावं लागेल. मग चला सोल्युशन सुरू. तर चलो पहिलं मी काय करतो, काही स्टेप्स या LHS ला आपण थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ, कारण LHS मध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. इथे रियल पार्ट, इमॅजिनरी पार्ट असे वेगवेगळे दिसून येत नाही, म्हणून मी पहिलं ब्रॅकेट ओपन करतो
आता तुम्हाला ब्रॅकेट कसं ओपन करायचे ते 5वी 6वी पासून माहिती आहे. ए विल मल्टिप्लाय टू बोथ द टर्म्स अँड देन बी विल मल्टिप्लाय टू बोथ द टर्म्स. मग ब्रॅकेट ओपन केलं तर काय घडेल, ए इंटू 2 2a प्लस ए इंटू आय AI किंवा IA लिहा चालेल. b इंटू 2 2b आणि b इंटू I BI लिहा नाही तर IB लिहा BI. ओके इक्वल टू b प्लस 1 इक्वल टू याला नाही सॉरी प्लस याला नाही ओपन केलं तरी चालेल. का बरं, तर ब्रॅकेटलाच आयोटा आहे. 10 प्लस 2a लाच I आहे, त्यामुळे या ब्रॅकेटला ओपन करण्याची गरज पण नाही आणि शिवाय पुढे प्लस पण येते. तेव्हा म्हणजे लोक इथे आयच टर्म येते, ब्रॅकेटला आय असतं म्हणजे पूर्ण टर्म कसलं येते, इमॅजिनरी टर्म आहे. चला सिम्प्लिफाय करू. मी इथे काय करतो आता 2a 2b विदाउट आय आहेत म्हणजे रिअल पार्ट झाला तो 2a 2b प्लस या दोघांना आपण हवं तर असं लिहू शकतो. कोणाला AI आणि BI ला. AI BI पॉझिटिव्हच आहे त्यामुळे मी असं पण लिहू शकतो त्यांना A प्लस B I A प्लस B इंटू I कॉमन पण काढून टाकला A प्लस B I इक्वल टू B प्लस 1 प्लस 10 प्लस 2a I. मग आता म्हणूया बच्चे लोक comparing real and imaginary parts, real parts with real and imaginary parts with imaginary. Comparing real parts with real and imaginary parts with imaginary. मग बच्चे लोक इथे 2a plus 2b याला काही I नाहीये म्हणजे हा आपला काय आहे, रियल पार्ट आहे 2a प्लस 2b. तिकडचा रियल पार्ट कोण आहे बच्चे लोक, b प्लस 1, त्याला काही I नाहीये कनेक्ट म्हणून तो आपला रियल पार्ट आहे. These are real parts. 2a plus 2b equal to b plus 1. Real parts आहेत. चला सिम्प्लिफाय करा. 2a प्लस b इकडे शिफ्ट करून घ्या 2b तो b येऊन मायनस b इक्वल टू 1. बच्चे लोक 2a प्लस 2b मायनस b b इक्वल टू 1. तर हे काय झालं, सायमल्टेनियस इक्वेशन तयार झालं. याच्यातून आपल्याला a किंवा b ची व्हॅल्यू नाही काढता येत लगेच, पण हे झालं सायमल्टेनियस. आणि सायमल्टेनियस सॉल्व्ह करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. सायमल्टेनियस सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही कोएफिशिएंट सेम करून मग ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मधनं कॅन्सल करता. नंतर तुमची एक डिटर्मिनंट किंवा क्रॅमर्स रूल नावाची मेथड पण होती. तर बच्चे लोक इथे मी थोडी इलिमिनेशन नावाची मेथड यूज करतो. इथे b सिंपल आहे, मी b ची व्हॅल्यू बनवून घेतो. मी b इक्वल टू 1 2a ला तिकडे शिफ्ट करून देतो 1 मायनस 2a. b ची व्हॅल्यू बनवून घेतो इथे मी 1 मायनस 2a. तुम्ही आपल्या नेहमीच्या रेग्युलर मेथडने सॉल्व्ह करू शकता. सायमल्टेनियस सॉल्व्ह करण्याच्या ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्याने, पण सगळ्यात सिंपल मेथड कोणती, तर इलिमिनेट करण्याची. त्यामुळे b ची व्हॅल्यू मी बनवून घेतली b इक्वल टू 1 मायनस 2a. b ची व्हॅल्यू बनवली पाहिजे का, नाही a ची पण बनवली असती तरी चालली असती, पण इथे b ला कोएफिशिएंट नव्हता त्यामुळे b ची व्हॅल्यू एकदम सिंपल वेने तयार होते म्हणून मी b ला प्रायोरिटी दिली. कधी a एकटा असेल तर मी a ला प्रायोरिटी देणार. ओके चला बच्चे लोक आता हे काय झालं, आपण रियल पार्ट्स कंपेअर केले. रियल आता कोणाला कंपेअर करूया आपण, इमॅजिनरी पार्ट्सला. इथला इमॅजिनरी पार्ट कोण आहे, a प्लस b. इथला इमॅजिनरी पार्ट कोण आहे, 10 प्लस 2a. a प्लस b इकडचा इमॅजिनरी पार्ट आणि तिकडचा इमॅजिनरी पार्ट आहे 10 प्लस 2a. दोघांना करूया कंपेअर. चला ठीक आहे. a 2a ला इकडे आणतो मी. a प्लस 2a प्लस चा 2a काय होईल, मायनस 2a प्लस b इक्वल टू 10. a मायनस 2a काय होऊन जाईल बच्चे लोक, मायनस a प्लस b ची व्हॅल्यू आहे ना आपल्याकडे, काय b ची व्हॅल्यू किती आहे, 1 मायनस 2a. b ची व्हॅल्यू आपण पुट करूया इथे. b ची व्हॅल्यू आहे 1 मायनस 2a इक्वल टू 10. आता काय आपण लहान राहिलेलं नाही, इथे काय म्हणायची गरज नाही. फ्रॉम इक्वेशन 1 आता आपल्याला जम्पिंग स्टेप्स हळूहळू शिकायच्या आहेत.
म्हणजे काय, खूप अगदी या छोट्या छोट्या बारीक ऍक्शन दरवेळेस दाखवल्याच पाहिजेत असं नसतं, पण आपल्याला काही दिवस रुळेपर्यंत आपल्याला या सगळ्या स्टेप्स मी घेतोय, नंतर आपल्याला काही स्टेप्स ओमिट पण करायच्या आहेत. ओके, बच्चे लोग इथे a मायनस 2a झालाय मायनस a, b ची व्हॅल्यू आपण तिकडनं आणली 1 मायनस 2a इक्वल टू 10. चला सिम्प्लिफाय करा. मायनस a मायनस 2a हवं तर मायनस a मायनस 2a किती होतील, मायनस 3a. एका नंबर सर प्लस नाही, ते कुठे असतं मल्टिप्लिकेशन मध्ये. मायनस a मायनस 2a मायनस 3a इक्वल टू 10 प्लस 1 शिफ्ट करा मायनस 1 सॉल्व करून टाका. मायनस 3a इक्वल टू 10 मायनस 1 9. a इक्वल टू चलो 9 अपॉन मायनस 3. a इक्वल टू एक मायनस आल्यामुळे मायनस 3. a ची व्हॅल्यू झाली मायनस 3. b ची व्हॅल्यू फ्रॉम 1 घेता येईल आपल्याला. b इक्वल टू व्हॅल्यू आहे 1 मायनस 2a इक्वल टू 1 मायनस 2 इंटू a ची व्हॅल्यू आपण फाइंड केली मायनस 3. 1 मायनस इंटू मायनस, आता होईल बघा प्लस. मायनस इंटू मायनस काय, प्लस का, बरं मल्टिप्लिकेशन आहे. 2 3 जा 6. मग चलो b ची व्हॅल्यू किती आली, 1 प्लस 6 7. तर हे झालं आपलं आन्सर, सोल्युशन. a इक्वल टू मायनस 3 अँड b इक्वल टू 7. तर चलो काय नाही, इथे I असा मल्टिप्लिकेशन मध्ये होता, म्हणून मी या ब्रॅकेट्सला दोघांना ओपन केलं. तुमचं 6 7 चा मॅथ्स यूज करून सिंपल टर्म बनवून घेतल्या आणि मग रियल पार्ट कंपेअर्ड विथ रियल, इमॅजिनरी पार्ट कंपेअर्ड विथ इमॅजिनरी. चला जाऊया पुढच्या समकडे. तो चलो फोर्थ सम. ABI इक्वल टू 3a मायनस b प्लस 12i. सोल्युशन याचं तयार करूया. चला तो चलो सोल्युशन. आता इकडे डायरेक्ट AB ला डायरेक्ट I आहे, म्हणजे काय आहे म्हणजे लोक, हा आपला इमॅजिनरी पार्ट झाला. इमॅजिनरी पार्ट इकडचा आहे ABI. रियल पार्ट नाहीये. नाहीये म्हणजे कोण आहे, 0. नाहीये म्हणजे कोण आहे, 0. आणि इकडे इमॅजिनरी पार्ट कोण आहे, 12i. तर म्हणजे लोक हवं तर, तुम्हाला हवं तर समजावं म्हणून, लक्षात यावं म्हणून हवं तर रियल पार्ट नाहीये, मी 0 टाकून घेतो. हवं तर 0 प्लस ABI इक्वल टू 3a मायनस b, 3a मायनस b प्लस 12i. आता म्हणतो मी हवं तर काय, कंपेरिंग रियल पार्ट्स विथ रियल and imaginary parts with imaginary. Comparing real parts and imaginary parts. म्हणजे चलो रियल पार्ट हा इकडे रियल, हा इकडे रियल, म्हणजे इक्वेशन भेटेल आपल्याला 3a मायनस b इक्वल टू 0. 3a मायनस b इक्वल टू 0. मी मायनस b ला तिकडे शिफ्ट करून ठेवतो. 3a इक्वल टू b, म्हणजे चलो b ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, 3a. b ची व्हॅल्यू आहे 3a. सायमल्टेनियस येते 3a मायनस b इक्वल टू 0, पण सायमल्टेनियस वेगवेगळ्या मेथडने सॉल्व्ह करता येतं. हे काय आहे, मी एलिमिनेशन मेथड यूज करणार आहे. मायनस b इकडे शिफ्ट केला म्हणजे b ची व्हॅल्यू किती असते, 3a. आता चलो हे झालं आपलं रियल विथ रियल. आता कंपेअर करूया इमॅजिनरी विथ इमॅजिनरी. ABI इथला इमॅजिनरी इकडचा आहे 12i, म्हणजे थोडक्यात आपल्याला इक्वेशन मिळेल बच्चलो AB इक्वल टू 12. AB इक्वल टू 12. चला A आपल्याकडे B ची व्हॅल्यू आहे ना, टाकूया. B ची व्हॅल्यू किती आहे, 3a. या B ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे, ती काय, फ्रॉम 1 3a इक्वल टू 12. चला याला सॉल्व करून टाकू. a इंटू 3a बच्चो लोग झालं 3a स्क्वेअर. तर बच्चो लोग a इंटू 3a स्क्वेअर इक्वल टू 12. a स्क्वेअर इक्वल टू 12 अपॉन 3. a स्क्वेअर इक्वल टू किती झालं, 4. therefore a ची व्हॅल्यू येईल प्लस मायनस 2. a ची व्हॅल्यू येईल प्लस मायनस 2. ओके, आता बच्चे लोग फ्रॉम इक्वेशन 1 आपल्याला b इक्वल टू 3a आहे. वी हॅव b इक्वल टू 3a. मग इक्वल टू इथेच टाकून देतो 3 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे, प्लस मायनस 2. तर बच्चे लोग b ची व्हॅल्यू किती झाली,
3 into 2 6 कोणते पण प्लस मायनस. आपलं सोल्युशन काय तयार झालं, आन्सर म्हणा, सोल्युशन म्हणा. सोल्युशन a equal to प्लस मायनस 2 and b equal to प्लस मायनस 6. तर चलो हे झालं आपलं सोल्युशन. आता तुम्हाला घरी काम असलं पाहिजे, तेव्हा इंटरेस्ट येईल आपल्याला मॅथ शिकण्यामध्ये. म्हणून मी तुम्हाला 2 सम्स घरी उरलेले जे दोघे सम आहेत या क्वेश्चन मधले, क्वेश्चन 3 मधले 2 सम्स तुमच्यासाठी देतोय. घरी ट्राय करा. सॉल्व्ह झाले ओके, आनंद. नाही सॉल्व्ह झाले तर आपण उद्या सॉल्व्ह करूया, त्याला पुढच्या लेक्चरला सॉल्व्ह करूया. तर चलो 2 सम मी देतोय तुम्हाला, ज्याला काय समजा तुम्ही होमवर्क ट्राय करा, मस्तपैकी नक्की सॉल्व्ह करता येईल. आणि नाही सॉल्व्ह झालं तर आपण पुढच्या लेक्चरला ते घेणारच आहेत. तर मी देतोय तुम्हाला होमवर्क. तर चलो हे 2 सम तुमच्यासाठी मी होमवर्क म्हणून देतोय. सिंपलच आहे, सेम टेक्निक यूज करा. कोणतं, कंपेअरिंग रियल पार्ट्स विथ रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स विथ इमॅजिनरी. पण त्याच्यापूर्वी याला थोडं सिम्प्लिफाय करावं लागलं, करा. याला डिनॉमिनेटरला तिकडे घेऊन जा, त्याला ब्रॅकेट ओपन करा, सिम्प्लिफाय करा आणि मग कंपेअर करा रियल विथ रियल, इमॅजिनरी विथ इमॅजिनरी. तसं याही ब्रॅकेट्सला काय करून घ्या, ओपन करून घ्या. त्यांना रियल वेगळे करा, इमॅजिनरी वेगळे करा आणि मग कंपेअर रियल पार्ट्स विथ रियल, इमॅजिनरी विथ इमॅजिनरी. साधं टेक्निक आहे, सिंपल टेक्निक आहे. तुम्ही 8-9 मधला जो बेस आहे तो यूज केला की आपल्याला हे आन्सर्स नक्की मिळतील. तर बच्चे लोक नाही आले तर पुढच्या लेक्चरमध्ये मी ते सॉल्व्ह करणारच आहे. पण बच्चे लोक पुन्हा जाताना हे सांगेल मी तुम्हाला, व्हिडिओ आवडला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण आम्हालाही त्यातनं मोटिवेशन मिळते. आम्हालाही कळतं की अरे मुलं कळतंय, त्यांना एन्जॉय करतायत. तर बच्चे लोक तुमच्या इतर फ्रेंड्सना सुद्धा, जे कोणी आता 10 पास आउट होतील, तुमचे रिलेटिव्स, तुमचे परिचित जे कोणी असतील त्यांना सुद्धा व्हिडिओ शेअर करायला हरकत नाही. आणि असाच आपण या 11चा स्टडी आपण सुरू ठेवणार आहोत. सुट्यांमध्ये छानपैकी तुम्हाला काम राहील. तर बच्चे लोक भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.